हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व, आपल्या सर्वांचा अभिमान स्वाभिमान नामदार दादाजी भुसे साहेब, शालेय शिक्षण मंत्री, त्याचप्रमाणे चारही उमेदवार हे करीत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की आवाज आला पाहिजे श्रीरामनगरचा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। सर्वांनी एकदा टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी साहेबांचं स्वागत करायचंय। भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा, महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचा, आपल्या मालेगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांचा आजची ही जाहीर सभा, या सभेप्रसंगी उपस्थित आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सखारामजी घोडके साहेब, माननीय रामाभाऊ मिस्त्री, मंचावरील सर्व सन्मान्य नेतेगण, प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, श्रीरामनगर, आंबेडकर नगर आणि पंचक्रोशीतनं उपस्थित असलेले सर्व माझे तरुण सहकारी मित्र, शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आजच्या सभेला बोलण्याच्या पूर्वीच या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आपल्या शिवसेनेच्या वतीने अनेक पदाधिकारी इच्छुक होते। तेही तेवढेच चोलामोलाचे आहेत, किंबहुना कमी अधिक प्रमाणात त्यांचंही मोठं समाजकार्य, पक्षाचं कार्य आहे। आणि मग अशा प्राप्त परिस्थितीमध्ये माननीय रामाभाऊ मिस्त्री त्यांनी सूचना त्यांच्या स्वतःहून निर्णय केला आणि त्या ठिकाणी एक जबाबदार नेता म्हणून या ठिकाणी प्रचाराची धुरा माननीय रामाभाऊ मिस्त्री यांनी स्वीकारलेली आहे। माननीय प्रकाशजी बडांगे तेही इच्छुक होते आणि पक्षाने निर्णय केला आणि पक्षाच्या सोबत आजही ते या ठिकाणी पॅनलचं नेतृत्व करतायत। मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये पक्षाच्या हातामध्ये जशी संधी उपलब्ध होईल त्याप्रमाणे दिलेल्या शब्दांचं पालन केलं जाईल, हे पण मी या ठिकाणी नम्रतेने सांगू इच्छितो। आज या ठिकाणी बोलत असताना मला कळालं की आपल्या श्रीरामनगर मध्ये काल काही सभा झाली का कोणाची, मला माहिती मिळाली की इथं जेवढे खाली बसलेले आहेत एवढी सुद्धा उपस्थिती कालच्या सभेला नव्हती। आणि हा प्रचंड जनसमुदाय बघितल्याच्या नंतर मला विश्वास आहे प्रभाग क्रमांक 9 चे चारीच्या चारी उमेदवार धनुष्यबाणाचे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने निवडून येतील, हा मला विश्वास आहे। प्रभाग क्रमांक 9 मधून अ गटातून शिवसेनेचे आपले उमेदवार आहेत नितीनजी निंबा झालटे। ब गटातून आपल्या उमेदवार आहेत आदरणीय लताताई सखारामजी घोडके। आपले क गटातले उमेदवार आहेत माननीय आहिरे मीनाताई दिनेश। आणि ड गटातून नरेंद्र उर्फ नरुशेठ जगन्नाथजी सोनवणे। ओळख आहे
या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण जनतेच्या दरबारामध्ये विकासाचा अजेंडा घेऊन जातो आहोत. यापूर्वी काय काय कामं केली, भविष्यामध्ये आपल्याला काय कामं करायची आहेत, हे मुद्दे घेऊन आपण जनतेच्या दरबारात जातो आहोत. मालेगावमध्ये विकासाची कामं, मालेगावचा विकास होतोय की नाही? काही विकास होतोय की नाही? अगदी हा रस्ता असेल, मालेगाव शहरातले सगळे रस्ते असतील. रामभाऊ, आता हे जे आपल्याला स्टेडियम करायचं आहे, छत्रपती शिवाजी जिमखाना, त्या जिमखान्याचं, त्या घरांचा काही प्रश्न आहे तो पण आपण सोडू. आता घरांच्या प्रश्नाला तुम्हाला काळजी करायचं काही कारण नाही, कारण सरकारची जवळपास 50-60 एकर जमीन आपण आता सरकारला जमा केलेली आहे. कॉलेजच्या पासून तर प्रसाद बापूंच्या घरापर्यंत, आणि सरकारची जमीन एका संस्थेकडे होती, ती आता कागदपत्रांचा पाठपुरावा करून ती आता सरकार जमा केलेली आहे. ज्या ज्या लोकांना घरांची गरज असेल, कारण आपले लोक तिकडे जायला नाही बोलतात, आहे का नाही? आणि म्हणून या भागामध्ये जर घरांची योजना झाली तर अनेकांना त्या घरांच्या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. आणि म्हणून इथे जे आपण शॉप केलेले आहेत छोटे छोटे, तर ते स्थानिक लोकांना कसे मिळतील, याच परिसराच्या लोकांना कसे मिळतील, याची पण तरतूद आपण त्या ठिकाणी करणार आहोत. मला माहिती आहे आपली नदी लगतची जी काही वस्ती आहे, अचानक नगर असेल, आणखी काही वस्त्या आहेत आपल्या शासकीय जमिनीवरची जी काही अतिक्रमण घरं आहेत, चंदन नगर असेल, इतरही काही नगर आहेत. पाठीमागच्या काळामध्ये जवळपास 3 ते 3.5 हजार घरं आपण त्या ठिकाणी त्यांच्या नावावर 7-12 उतारा, सिटी सर्वेचा उतारा करून दिलेला आहे. आणि जे कोण राहिलेले आहेत त्यांचंही काम त्या ठिकाणी निश्चितपणे प्रगतीपथावर आहे. आणि मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो, या सर्व घरांचं काम मार्गी लावण्याचं काम त्या ठिकाणी निश्चितपणे केलं जाईल. काही लोक खोट्या अफवा पसरवत आहेत, मूळ मुद्द्यावर बोलत नाही, काय कामं केली ती सांगत नाही. आता एका नेत्याला काही कार्यकर्त्यांनी विचारलं, का रे बाबा तुझ्याच घरामध्ये 3-4 तिकीट का बरं? हा पक्ष का तुमच्याच घरापुरता आहे का? तर त्या नेत्याने काय उत्तर दिलं? तो नेता बोलला, त्या मंत्री महोदयांनी एवढी कामं केलेली आहेत की तिथे कोण उभं राहायलाच बोलत नाही, आणि म्हणून आम्हाला बळजबरीने उभं राहावं लागत आहे. आम्ही बलिदान करतो आहोत. बलिदान शब्द वापरला. मी बोलो चला, तू हे तर मान्य केलं की कमीत कमी मालेगाव मध्ये विकास होतो आहे. खरं म्हणजे सारंग असेल आणि इथल्या सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांचं, त्यातल्या त्यात युवा पदाधिकाऱ्यांचं मी आपल्याला विनंती करेन की टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा. अनेक शासनाच्या योजना असतात, परंतु कोणत्याही योजनेचा लाभ त्याच्या कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय मिळत नाही. आणि म्हणून हजारो लाभार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करून कोणाचा पगार चालू करायचा असेल, कोणाला कामगाराचं साहित्य देण्याचा विषय असेल, कोणाचं रेशन कार्ड असेल, अशी अनेक चांगली कामं या शाखेच्या कार्यालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेली आहेत. आणि अनेक कार्यक्रमांना मला सुद्धा त्या ठिकाणी येण्याची संधी त्या ठिकाणी निश्चितपणे मिळालेली आहे. एक चांगलं झालेलं आहे, समोरचे जे काही आता आपल्या शिवसेनेच्या विरोधात आहेत, तुम्हा सर्वांना माहिती आहे की पहिले काही समोरून डायरेक्ट विरोधात होते, काही अंडरग्राऊंड होते. अनेक लोक बोलतात दादा भाऊ चांगलं होईना,
आता एकच पट्टा बाजार सगळ्याचे संपाडी टाकून. विषयांवर बोलायला त्यांना जागा नाही, काय काम केलं ते सांगता येत नाही. आता एक जण बोलला की मालेगाव महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याचं एवढा रेट आहे आणि नाशिकला एवढा आहे. अरे मग तू नगरपालिकेत होता, तिथं काय झोपा काढत होता? मग तिथं करायला पाहिजे होतं ना, महानगरपालिकेमध्ये सांगायला पाहिजे होतं की नाही हा रेट जास्ती आहे, कमी करा. काही लोक बोलतात ड्रेनेजचं असं झालंय तसं झालंय. आता ड्रेनेजचं डिझाईन करणं हे काय दादा भुसे करतो का? इंजिनियर करतात. आणि ज्या पद्धतीने किती घरं आहेत, किती संख्या आहे, किती पाण्याचा वापर होतो, त्या पद्धतीने ड्रेनेजचं डिझाईन इंजिनियर करतात. कुठं काही आपली सूचना असेल तर आपण करू शकतो, परंतु नाही. आता एक जण बोलला की मालेगावच्या MSEBचं खाजगीकरण दादा भुसेच्या काळात झालं. आता ही वस्तुस्थिती आहे की तुमच्या आशीर्वादाने दादा भुसे आता ही 5वी टर्म तुमच्या आशीर्वादाने निवडून येतो आहे. आता खाजगीकरण झालंय. खरं म्हणजे मी राजकारण करू इच्छित नाही, टीका टिप्पणी करू इच्छित नाही. यांनी विधानसभेच्या काळामध्ये अतिशय खालच्या पातळीवरनं प्रचार केला होता, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. खूप बोंबा मारल्या, खूप ओरडले. आम्ही कायच बोललो नाही. आम्ही केलेली काम आणि उद्या काय काम करायचं एवढंच बोललो. तरी या शहराच्या आणि तालुक्याच्या जनतेने मालेगावला इतिहास घडवला. 1,06,000 मतांचा लीड आपल्या धनुष्यबाणाला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने दिला, हे आपल्याला माहिती आहे. या सर्व गोष्टींच्या सोबत सुरक्षित मालेगाव हे सुद्धा तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. माझ्या माय भगिनींचा सन्मान असला पाहिजे. खऱ्या अर्थाने हीच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवण दिलेली आहे. मला जर विचाराल मालेगाव मध्ये आणखी काय चांगली कामं झाली, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका असेल, महात्मा गांधीजींच्या पुतळ्याच्या जवळची छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं नूतनीकरण असेल, आणि आपल्या सर्वांचं मानबिंदू भारतरत्न महामानव आंबेडकर साहेबांचा पूर्णाकृती पुतळा असेल. मला वाटतं की गेल्या अनेक वर्षांच्या पासून आपण सर्वांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्याचं भाग्य आपल्या सर्व मालेगाव वासियांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करणार आहे की कोणत्याही खोट्या भूल थापांना आपण बळी पडू नका. पॅनल टू पॅनल धनुष्यबाण, पॅनल टू पॅनल धनुष्यबाण, एक इकडे एक तिकडे असं करण्याच्या भानगडीत आपण पडू नका. आता काही लोकांनी शिवसेनेचे धनुष्यबाणाचे मत कमी करण्यासाठी खड्डे खोदले होते. आपल्या शेजारचं कॅम्पचा जो वार्ड आहे 10 नंबर तिथे क्रांतीनगर एका मुलाला उभं करून दिलं. कारण का की तो काही मतं खाईल. जी मतं त्यांना मिळणार नाही, जी धनुष्याला मिळणार आहेत, त्याच्यासाठी ती मतं खाण्यासाठी त्याला तो आसिफ शेख आहे का पुढचं माहित नाही मला, पण आसिफ नाव आहे त्याचं. आसिफ नावाच्या मुलाला उभं केलं. परंतु जेव्हा त्या क्रांतीनगरला समजलं, सर्व क्रांतीनगरने बैठक घेतली आणि आसिफला सांगितलं असं चालणार नाही, तुला माघार घेऊन धनुष्यबाणाला पाठिंबा द्यावा लागेल. म्हणजे खड्डा दुसऱ्याला खोदायला गेले, त्या खड्ड्यामध्ये अशी ही लोक आहेत. आणि म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करणार आहे, संगमेश्वर, श्रीरामनगर, आंबेडकर नगर परिसराच्या साठी जी काही विकास कामं झाली, पूल असेल, भुयारी गटार असतील, रस्ते असतील,
स्मशानभूमी असेल, ही सर्व कामं आपल्या समोर आहेत. संगमेश्वर मध्ये पण अनेक विकास कामं झाली, ही सर्व आपल्या समोर आहेत. आणि म्हणून मी आपल्याला जाता जाता एवढीच कळकळीची विनंती करेन, जर खऱ्या अर्थाने आपल्याला या शहराच्या विकासाचा रथ याच गतीने पुढे न्यायचा असेल तर धनुष्यबाणाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे, धनुष्यबाण तुम्हाला 4 मतं देण्याचा अधिकार आहे. तर ताई, माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, 4 मतं देण्याचा तुम्हाला अधिकार आहे. आणि 4ही मतं धनुष्यबाण बघायचं, बटन दाबायचं, धनुष्यबाण बघायचं, बटन दाबायचं, दुसऱ्या मशीनवर पण धनुष्यबाण बघायचं, बटन दाबायचं, धनुष्यबाण बघायचं आणि बटन दाबायचं. आपली निशाणी, अरे आपली निशाणी, अरे खींच के तान, खींच के तान. मला वाटतं की कानाकोपऱ्यातून कोणीतरी कानोसा घेत असेल, लपून छपून पाहत असेल. आज रात्री तर त्याची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. परंतु काही लोकांना असं वाटतंय की आम्ही पैशांच्या जीवावर आम्ही काही करणार. अरे नदीच्या जेव्हा नदी वाहत असते, नदीला पूर आलेला असतो आणि नदीच्या एका थडीवर जेव्हा लांडगे, कोल्हे, उंदीर जेव्हा जमलेले असतात, तेव्हा आपण समजायचं की नदीच्या दुसऱ्या थडीला वाघ उभा आहे. आता हे सगळे लांडगे, कोल्हे एक झालेले आहेत. परंतु मला विश्वास आहे, हा जनता जनार्दनाचा वाघ दुसरीकडे उभा आहे. दादा भाऊ तुम आगे बढ़ो, दादा भाऊ तुम आगे बढ़ो. आणि म्हणून कोणाला काही करू दे, कोणाला वाटतंय की आम्ही खूप, त्यांना पॅकेज मोठं आलेलं आहे. हे आता रात्री भांडणी चालू आहे त्यांच्या वाटापाडावरतून भांडणी सुरू आहे. नेताच सुरू आहे ना, कार्यकर्ता तर लांबणी गोष्ट. त्यांना वाटतंय की आम्ही पैसे फेकू, जनतेला विकत घेऊ. अरे जनतेला जर विकत घेता आलं असतं तर दादा भुसे सारखा एका सामान्य कार्यकर्त्याला 5 वेळेस निवडून दिलं नसतं. दादा भाऊ तुम आगे बढ़ो, दादा भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तुम्ही काळजी करू नका. आता आपल्या मालेगाववर शिक्षण विभागाची जबाबदारी आहे. गरीबाच्या, गरीब कुटुंबाच्या मुलांना, मुलींना दर्जेदार शिक्षण कसं मिळेल हे तुम्हाला एवढ्या 1 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून येणार आहे. 15 तारखेला धनुष्यबाणाच्या समोरचे एवढी बटणं दाबा, एवढी बटणं दाबा की 16 तारखेला जेव्हा निकाल घोषित होईल त्या मशीन मधून फक्त धनुष्यबाण आणि धनुष्यबाण बाहेर पडलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.